आता तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की मागचे 3 आंदोलनं मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप झाले तसंच चित्र आता पुढे सुरू होतं की काय अशा पद्धतीची भूमिका आहे. कारण मनोज जरांगे पाटील सुद्धा स्पष्टपणे सांगतात की ओबीसीतला एकच माणूस आपल्या विरोधात आहे आणि ते छगन भुजबळ आहे. बाकी ओबीसी नेते आणि समाज आपल्याला शत्रू नाही असं मनोज जरांगे पाटील नेहमी बोलत आहेत. आता ओबीसी जनगणना असेल, बोगस प्रमाणपत्राचा आरोप असेल आणि ओबीसीमधून आरक्षण देणार नाही असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. आणि याच विषयी बोलण्यासाठी सध्या उपचार घेत असलेले मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत. पाटील, पुन्हा छगन भुजबळांनी जे आहे एक वक्तव्य केलेलं आहे की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये या गोष्टीवर मी ठाम आहे. नाही, मग ते पहिल्यापासूनच ठाम आहे ना. ते काय नवीन थोडंच आहे त्याचं. त्याने सगळं ओबीसीचं मराठ्यांचं सगळा दिदारा करून टाकला गाव लेवलवरती. त्याला कसं कळत नाही, एवढं वय झालेलं असतानाही की एवढं दूषित राज्यात वातावरण होतं. स्वतःला शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून विचार चालवणारा सांगतो आणि इकडं आमच्या गावागावात खेड्यात तीड निर्माण करायला लागला. हा का माणूस आहे का? त्याला काय आम्ही तू ठाम आहे, आम्ही पण ठाम आहे. आम्ही ओबीसीतूनच घेणार आहेत, कारण आम्ही ओबीसीतच आमचं आरक्षण आहे. कोणी आडवे येऊ दे, तूच काय तू आणखी कोणी आडवे आण, ओबीसीतूनच आरक्षण घेऊन दाखवतो मी मराठ्याला. मग कसं मिळत नाही ते पण बघतो. तर ओबीसीतून आरक्षण नाकारण्यासाठी कोर्ट असेल किंवा आयोग यांनी नाकारल्याचं पण ते सांगतायत. कुठं नाकारलं ओबीसी? जे 50% वर दिलं ते नाकारलं गेलंय. ओबीसीतून कुठं नाकारलंय? उलट यांचं नाकारू शकतात. ह्यो जर जास्त ॲडिंग करायला लागला ना तर ओबीसीचं नाकारू शकतात. कारण मंडल कमिशननं ज्या चुका केलेल्या आहेत त्याच्या विरोधात आम्हाला जायचं नाही. मी 10 महिन्यापासून सांगतो, आम्हाला गोरगरीब ओबीसींचं वाटोळं नाही करायचं. हो, हे राजकारणी लोक आहेत, हे आमचं वाटोळं करायला निघालेत. हे राजकारणी लोक आहेत. ओबीसी, मराठा, आपले धनगर बांधव, मुस्लिम बांधव, दलित बांधव हे वाद लावायचं काम केलं यांनी. अहो, धनगर बांधवांच्या आरक्षणालाच आमचा धक्का लागत नाही. ते एनटी आणि व्हीजेंटीमध्ये आहेत, वंजारा बांधव आणि धनगर बांधव. ते लोक रस्त्यावरती उतरवलेत त्यांनी आणि तो तिथं झोपलाय गपची. दिले आमच्यात काढिलो आणि मोकळा झाला. पण आम्हाला कळतं गावखेड्यातल्या धनगर बांधवाला आणि मराठांना सुद्धा की आपण हे आपल्याला अंगावर घालते जायचं नाही आणि आम्ही जाणार बी नाहीत आणि गेलो पण नाहीत. ती त्याची शाळा आहे. अहो, धनगर बांधवांच्या आरक्षणाला धक्काच लागत नाही मराठ्यांमुळं. ही 19% फाईट आहे. त्यांचा एनटी व्हीजेंटी म्हणून वेगळा प्रवर्ग केला. या देव जरी उतरला ना तरी एनटी व्हीजेंटीला धक्का लागत नाही. हां, त्या आरक्षण जरी ओबीसी ते असले तरी प्रवर्ग वेगळा आहे. पण हीच ताकद त्यांनी जे पुढं लोक घातलेत मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करायला, हे त्याचं कारस्थान आहे सगळं. त्याला झोपच येणार नाही. सगळ्या ओबीसींचं वाटोळं केल्याशिवाय याला झोप नाही येणार. कारण त्याला ती खोड लागलेली की त्याला बघवत नाही कोणाचं. त्याला मोठं व्हावं वाटतं त्याला. आणि तो मोठं व्हायचा अंदाज नाही दिसला की ओबीसीचा आणि मराठ्यांचा वाद लावून देतो खाली. इतका आपल्या बुद्धीचा माणूस आहे. पण धनगर बांधवांच्या हे लक्षात आलं पाहिजे की त्यांच्या एनटी आणि व्हीजेंटीच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही. बरं, जनगणनेचा पण जात गणनेचा फार विषय आता त्यांनी बोलून दाखवलेला. हा विषय मागच्या अनेक दिवसांपासून पेंडिंग आहे. तुम्हाला काय वाटतं? येडं आहे का ते? काही कसले प्रश्न विचारतं? कॅबिनेटमध्ये बसलंय, संविधानाच्या पदावर सत्ता कुणाची? त्याची. केंद्रात कुणाची? त्याची. जनगणना कर, नाही तर पुष्टे गोळा करीत हिंडा. आम्हाला काही घे नाही का? आम्ही म्हणलो तुला करू नको. सगळं तो आहे कर. खायचं सवय लागलं, फुकट खायला पाहिजे त्याला. हां, आयता गड्डा लागतो त्याला. असं कष्ट करून खायला नाही जमत त्याला. गोरगरिबाला झुंजायचं, ओबीसीला, मराठ्यांना, धनगर बांधवांना आणि स्वतः नुसतं वरबडायचं 2-2, 4-4 हातानं. पण माझी विनंती आहे, खऱ्याने सांगतो मी तुम्हाला, मी कधीही बाकीच्यांना विरोधक मानलेलं नाही. धनगर बांधवांच्या कोणत्या नेत्यालाही नाही, आणखी एक शब्दसुद्धा ब्रह काढलेला नाही मी. त्यांनी फक्त एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं असते शाने, तर त्यांचा राजकीय फायदा हे उचलायला लागले. तुमच्या आरक्षणाला मराठ्यांमुळं धक्का लागत नाही, कारण तुमचा वेगळा प्रवर्ग आहे. दुसरी बाजू, त्याच्यासाठी झुंजण्यापेक्षा ओबीसी आरक्षण बचाव, ओबीसी आरक्षण असं म्हणून त्याची भूमिका, त्याची तुम्ही वाढण्यापेक्षा तुमच्या ताकदीच्या जोरावर तो मोठं होतो. त्यापेक्षा तुमच्या एसटीतले आरक्षण मिळवण्यासाठी झुंजा. तुमच्या गोरगरीब धनगर बांधवांच्या लेकराचं कल्याण होईल. तो सांगतोय आपल्या राजकीय आंदोलनाला धक्का लागेल. कोण ते येवल्यात बसलेलं. आणि धनगर बांधवांना वाटतं आपल्या राजकीय आंदोलनाला, आरक्षणाला धक्का लागेल. किती जण मोठे होताल होऊन आमचे बिन तुमचे धरू. आमचे 5-50 आरक्षणातून मोठे होते, तुमच्या आरक्षणातून 5-50 मोठे होते. म्हणजे ही तुमचे 5-50 जे आंदोलनं करतात, राजकीय फायदा उचलित आहेत, ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही, ते मोठे होतील, आमचे होतील 5-50. ह्या तुमच्या 5-50 आणि आमच्या 5-50 लोकांसाठी करोडो धनगरांचं, करोडो मराठ्यांचं वाटोळं करायचं का आपल्याला दोघाला? आपण हे ठरवणं लय गरजेचं आहे. तुमचं आरक्षण एसटीत, ती तुमची मागणी, तुम्ही त्याच्यासाठी ताकद खर्च करा.
तुमच्या गोरगरीब लेकरांचं धनगराचं कल्याण होईल. मराठे ताकदीनं तुमच्या पाठीशी उभा राहतील. तुम्ही ओबीसी आरक्षणासाठी कसं काय लढताय? पण जनगणना झाली पाहिजे. ते करायचं त्याच्या हातात ना, ती येडं ना देते लोकाला. धनगर बांधवाला सांगतं ओबीसीला धक्का लागत, त्यांना झुंजितं इकडं. त्यांची मागणी कोणची? एसटी आरक्षणाची. आणि ते जरी आत्ता ओबीसीत असली धनगर बांधव, तरी त्यांचा एनटी व्हिजिंटी म्हणून वेगळा प्रवर्ग आहे, त्यांना धक्काच लागत नाही. बरं कुणी येऊ द्या, मग कशाला ऐकता त्याचं? धनगर बांधवांनी हे बघा, तुमच्या लेकरासाठी तुम्ही बुद्धीचा विचार केला पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. त्याचं ऐकून तुम्ही आंदोलनं करणार राज्यभर, आम्हाला काय फरक नाही पडणार. आमच्यासाठी नाही म्हणत, तुम्ही कितीही करा, आम्ही खंबीर आहेत आमचं आरक्षण मिळवायला आणि घ्यायला सुद्धा ते. तुम्ही किती मोर्चे काढा, तुम्ही त्याचं ऐकून किती सभा घ्या, आम्ही झुंजणारच, आम्ही नाही हटणार. पण आमचा एक सल्ला आहे कसा, की आपण लहान मोठे भाऊ आहेत. तुमच्या आरक्षणासाठी, तुमच्या लेकराला एसटीचं आरक्षण लागतं, त्याच्यासाठी झुंजा तुम्ही. इतकी शक्ती तिथं खर्च करा. आत्तापर्यंत आरक्षण मिळालं असतं धनगर बांधवाला, त्याचं काय ऐकताय? राजकीय आरक्षण जाईल, राजकीय आरक्षणात 50 धनगर बांधव मोठी होतील, पण करोडो धनगर गोरगरिबांचं वाटलं होईल. मीही तेच ठरवलं की त्या आरक्षणामुळे 5-50 मराठ्यांचं चांगलं होईल. या 5-50 मराठ्यासाठी काय करोडोचं वाटलं करू का? मी करोडो गरिबांच्या बाजूने आहे मराठ्याची. तसं धनगर बांधवाच्या नेत्याला माझी विनंती आहे, खरं सांगतो, तुमच्या करोडो लेकरांसाठी झुंजा तुम्ही. ते लेकरं अधिकारी बनले, तुमची दलिंद्रीच पार झाली. काहीच गरज नाही राजकारणाची सुद्धा. मीच आमच्या लोकांना सांगतोय की ह्या राजकारणी लोकांच्या नादी लागू नका, तुमचे लेकरं अधिकारी बनवा, तुम्ही सुखी होताल. हे राजकारणी कवर मोठे करायचे. तसंच धनगर बांधवांनी मनात घेतलं पाहिजे, राजकारणी नेते धनगरांचे किंवा ओबीसी बांधवांचे मोठे करण्यापेक्षा गोरगरीब धनगर मोठा करण्यासाठी धनगरांच्या सगळ्या नेत्यांनी झुंजलं पाहिजे. हा मराठा सगळ्यात पुढे राहील हे शब्द आहे. म्हणजे आमच्या बाजूने यावं म्हणून नाही म्हणत, आणि तुम्ही नाही बी आले तरी हा मनोज जरांगे मुस्लिम आरक्षणासाठी, धनगर आरक्षणासाठी आमचा ज्वलंत प्रश्न मिटल्याच्या नंतर 100% लढणार आहे. ह्या शब्दातून मी माग हटत नाही. धनगरांना कसं आरक्षण देत नाही तेच मी बघतो.